This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, United Diagnostics, KBR University, News and Fabrics Clothes Store, Surat Khazana, Chulbul Lighting and Furniture, and by S-Mart Super Bazaar. आज कैंपस फ्रंट ऑफ इंडिया की जानिब से यहाँ पर एक गुलबर्गा के अंदर डीसी ऑफिस मार्च रखा गया है पूरे स्टूडेंट्स को लेकर। हमारा मकसद यही है कि जो 2020 एनईपी नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 जो इधर सेंट्रल गवर्नमेंट एक पॉलिसी लाई है उसको पूरे इंडिया के अंदर अलग अलग रियासतों में जारी करने के लिए वो अपनी सोच बना के बैठी है। तो यहाँ पर जो पिछले हमारे एजुकेशन मिनिस्टर थे अश्वत्थ नारायण साहब, उन्होंने एक स्टेटमेंट दिया था कि एनईपी हम इस साल जारी करेंगे। तो एनईपी के अंदर कितने उसके अंदर जो भी डाउट्स है लोगों के अंदर, एनईपी के रिलेटेड जो भी लोगों की राय है उसको मद्देनज़र नहीं रखते हुए उस राय को लेने के लिए गवर्नमेंट तैयार नहीं है। सिर्फ़ और सिर्फ अपना एक हिंदुत्व एजेंडा उसके अंदर नाफिज करके वो हिंदुत्व एजेंडा को जारी करने के लिए ये एनईपी को इस्तेमाल कर रही है। जो आरएसएस 1925 में इधर बना तो पूरी तरीके से आरएसएस का एक एजेंडा था कि इस देश को एक हिंदू राष्ट्र बनाया जाए। वो हिंदू राष्ट्र बनाने के लिए जो पॉलिसीज आरएसएस अपना रहा है उसका एक तरीका ये एनईपी भी है। वो एक एनईपी के अंदर यहाँ का जो स्टूडेंट जो कोई भी मज़हब का हो, कोई भी एक, तो ये टाइप का एक सिस्टम इधर आरएसएस ला रहा है। हिंदुत्व के हार्डवेयर के साथ कॉरपोरेट सिस्टम का एक सॉफ्टवेयर लगाकर एनईपी को जारी कर रहे हैं। किसी भी हालत में कर्नाटक की इस अमन चैन की इस ज़मीन पर कहीं भी तरीके से किसी भी तरीके से एनईपी को जारी करने नहीं देगा। अगर ज़रूरत पड़ी तो हम लोग आने वाले दिनों में जो एजुकेशन मिनिस्टर है, जो सीएम है, अभी फ़िलहाल सीएम है या फिर विधानसौधा है, हर एक के तरफ हम अपना मार्च करेंगे। ये सिर्फ डीसी ऑफिस का मार्च आज हमारा एक उद्घाटन है। तो ये दिन दूर नहीं है कि विधानसौधा के सामने हज़ारों स्टूडेंट्स को लेकर जाकर हम उधर मार्च करेंगे और इस गवर्नमेंट की तानाशाही को ज़रूर ज़रूर रोकेंगे इंशाअल्लाह। आपका नाम? जैसा कि हम सब जानते हैं, ये बीजेपी सरकार जब से आई है एंटी एक कॉन्स्टिट्यूशनल पॉलिसीज़ को लेकर आती है। फिर इस बार भी एक नया मुद्दा खड़ा हो गया है कि नेशनल एजुकेशन पॉलिसीज़ को ये लोग बैकडोर से इम्प्लीमेंट करने की कोशिश कर रहे हैं। ये टोटली एक अनकॉन्स्टिट्यूशनल पॉलिसी है। अगर एक अल्फाज में इसको कहा जाए तो ये पूरे एक सिस्टम को सेफ्रोनाइजेशन करने की एक बहुत बड़ी एक साजिश यहाँ पर की जा रही है। तो हम इसके सख्त खिलाफ़ हैं और इसको बाइकआउट करते हैं। ये देखिए, एक सिर्फ कुछ लोगों के लिए नुकसानदेह नहीं है, ये तमाम लोगों के लिए, चाहे वो गरीब हो चाहे वो अमीर हो, सबके लिए एक नुकसानदेह है। हर कम्युनिटी के लिए ये बहुत नुकसान का बाइस बनने वाला है। आप देखेंगे जो गरीब तबका जब अपने बच्चे को एक बड़ा कर एक ख्वाब ये नेशनल एजुकेशन पॉलिसीज़ को लाकर, नए पॉलिसीज़ को लाकर ये पूरे एजुकेशन सिस्टम को एक कोलैप्स करने की ये लोग कोशिश कर रहे हैं। कैंपस फ्रंट ऑफ इंडिया की जानिब से यहाँ पर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के अंदर इसका आगाज़ हुआ है। जिस तरह एनईपी को हमने रिजेक्ट किया था, जिस तरह बाइकआउट किया था, जिस तरह एनआरसी और सीएए को भी बाइकआउट किया था, उसी तरह एनईपी जो नेशनल एजुकेशन पॉलिसी है इसको भी हम रिजेक्ट करते हैं, इसको भी हम बाइकआउट करते हैं। मुल्क भर में हम इसी तरह से नए अलग अलग जगहों पर पूरे हिंदुस्तान के अंदर प्रोटेस्ट करते आएंगे और इसके ख़िलाफ़ आवाज़ उठाते आएंगे और इसके इम्प्लीमेंटेशन के ख़िलाफ़ कितना भी बड़ा मूवमेंट खड़ा करने की ज़रूरत हो उतना बड़ा मूवमेंट खड़ा कर हम इसको रिजेक्ट करेंगे और इसको यहाँ पर लाने नहीं देंगे। ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಹೊಸ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ತರ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು 2020ರ ಹೊಸ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿಯನ್ನು ದೇಶದಾದ್ಯಂತ ಜಾರಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫ್ಯಾಸಿಸ್ಟ್ ಸರ್ಕಾರ ಈವರೆಗೆ 2014ರ ನಂತರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಕನಸಿನಲ್ಲಿ ತೇಲಾಡಿಸುವಂಥ, ಹೊಸ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿ ತೇಲಾಡಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದದ್ದು. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಿರ್ತದೆ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತದೆ, ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ಲಿ ಪರಿಚಯದ 7ರಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತದೆ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡೋ ಥರ ಶಿಕ್ಷಣ ಇರುವಂಥದ್ದು ಒಂದು ಸಮವರ್ತಿ ಪಟ್ಟಿಗೆ ಬರುವಂಥ ಒಂದು ಅಂಶ ಆಗಿರ್ತದೆ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಸಮವರ್ತಿ ಪಟ್ಟಿಗೆ ಬರುವಂಥ ಅಂಶ ಅಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದಂಥ ಅವಕಾಶ ಇರುವಂಥ ಈ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರೀಕೃತವಾದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಆನ್ಲೈನ್ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಇವತ್ತು ಸರಾಸರಿ ದೇಶದಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ 36% ಮಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆ್ಯಂಡ್ರಾಯ್ಡ್ ಫೋನ್ಗಳಿರುವಂಥದ್ದು.
ಇಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳಿಲ್ಲ, ಆ್ಯಂಡ್ರಾಯ್ಡ್ ಫೋನ್ಸ್ಗಳಿಲ್ಲ. ಈ ಆನ್ಲೈನ್ ಶಿಕ್ಷಣದಿಂದಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಮಕ್ಕಳಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಕ್ಲಸ್ಟರ್ ಆಫ್ ಎಜುಕೇಷನ್ ಅಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು, ಒಂದು ಕೇಂದ್ರವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಇರುವಂಥ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಇರುವಂಥ ಏನು ಶಾಲೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಹೋಗಿ ಕಲಿಯುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಜನರು, ಬಡ ಮಕ್ಕಳು ಒಂದು 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ ಎಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ? ಇಂಥ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಿರುವಂಥ ದೇಶದಲ್ಲಿ, ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗಗಳು ತುಂಬಿರುವಂಥ ದೇಶಗಳಲ್ಲಿ, ದಲಿತ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಲಾಸಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮೈನಾರಿಟಿ ಪೀಪಲ್ಸ್ಗಳಿರುವಂಥ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಬೇಕು. ಪ್ರತಿ 30 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಅಧ್ಯಾಪಕರು ಇರಬೇಕಂತ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಶಾಲೆಯ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆದರೆ ಮಾತ್ರ ಏನಾಗುತ್ತೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವತ್ತೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಶಾಲೆಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿಸಲ್ಪಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರನೇ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ. ಇದು ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಇರುವಂಥ ಬ್ರಾಹ್ಮಿನ್ಸ್ ಆಗಿರುವಂಥ ಉನ್ನತ ಜಾತಿಯವರನ್ನು ಓಲೈಸುವಂಥ ಒಂದು ಬಿಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, United Diagnostics, KBR University, News and Fabrics Clothes Store, Surat Khazana, Chulbul Lighting and Furniture, and by S Mart Super Bazaar.